शिक्षक वाढवून देण्याच्या मागणीसाठी वाकेश्वर येथील प्राथमिक शाळेत पालकांचं आंदोलन। जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षकांची संख्या अपुरी असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे। या निषेधार्थ आज 7 जुलै 2026 रोजी शाळेतील विद्यार्थी आणि पालकांनी शाळेच्या आवारात आंदोलन सुरू केलं आहे। नेमका काय आहे मुद्दा? शाळेतील वर्ग 1ली ते 8वी पर्यंत असून विद्यार्थ्यांची पटसंख्या सुमारे 120 आहे। इतक्या मोठ्या संख्येसाठी सध्या फक्त 3 ते 4 शिक्षक उपलब्ध आहेत। इतक्या कमी शिक्षकांवर मोठ्या वर्गाची जबाबदारी सोपवल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। पालक आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या: शाळेत 1ली ते 8वीच्या वर्गासाठी पुरेशा प्रमाणात शिक्षक उपलब्ध करून द्यावेत। शाळेत किमान एक महिला शिक्षिका असावी जेणेकरून विद्यार्थिनींना त्यांच्या वैयक्तिक समस्या शिक्षकांकडे मांडणे सोपे होईल। पालकांनी असा पवित्रा घेतला आहे की जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत त्यांचं आंदोलन सुरूच राहील। आंदोलनाचा भाग म्हणून आज पालकांनी शाळेतील मध्यान्ह भोजन, शालेय पोषण आहार बंद ठेवले असून विद्यार्थी आणि पालक मिळून निषेध नोंदवत आहेत। आता शासन आणि प्रशासन यावर काय ठोस भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल पानतावणे, नागपूर। दिनांक 7 जुलै 2024 जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे आम्ही पालकांनी आणि विद्यार्थ्यांना घेऊन संपूर्ण विद्यार्थी 1 ते 8 वर्गाचे आणि संपूर्ण ग्रामवासी पदाधिकारी आणि शाळा व्यवस्थापन समिती आम्ही सगळ्यांनी आजपासून आंदोलन करण्याचा विचार केलेला आहे आणि आंदोलनाला सुरुवात पण केलेली आहे। आंदोलन यासाठी सुरू केलेलं आहे की आमच्या वाकेश्वरच्या शाळेमध्ये 1 ते 8 वर्ग आहेत आणि 1 ते 8 वर्गामध्ये जवळपास 120 ची पटसंख्या अंदाजे विद्यार्थ्यांची आहे। तर 120 विद्यार्थी आणि 8 वर्ग, तर असं मिळून संख्या बरं जास्त आहे आणि त्यांच्या मागे शिक्षक फक्त 3 शिक्षक आहेत। आता 3 किंवा 4 शिक्षक असेल तर 1 ते 8 वर्गाला कसे शिकवू शकतात, हा आम्हाला प्रश्न आलेला आहे। समोरच्या भविष्यासाठी आणि शिक्षणासाठी आम्ही हा मोर्चा या ठिकाणी सुरू केलेला आहे। आमच्या मोर्चाची मागणी अशी आहे की 8 वर्गाला 8 शिक्षक असल्याच पाहिजेत। त्याचप्रमाणे काही मुलींच्या समस्या, पर्सनल समस्या असतात, त्या समस्या सोडवण्यासाठी मुली शिक्षकांना सांगण्यासाठी तत्पर नसतात, त्या घाबरतात। म्हणून महिला शिक्षिका एक तरी या शाळेमध्ये असावी जेणेकरून महिलांच्या ज्या पर्सनल समस्या असतात त्यांचा तोडगा काढण्यासाठी, त्यांच्या समस्याचं निवारण करण्यासाठी त्या महिला शिक्षिका असणे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे या संपूर्ण शिक्षक मिळण्यासाठी आजपासून विद्यार्थ्यांचे पोषण आहार आज सगळे पालक या ठिकाणी या शाळेतून बंद करण्यात येत आहे आणि विद्यार्थ्यांची सुद्धा इच्छा अशीच आहे की ते इथलं पोषण आहार किंवा इथल्या शाळेमध्ये न बसता आजपासून विद्यार्थी आणि संपूर्ण पालक आंदोलन सुरू करत आहे। आज दिनांक 7 जुलै 2026 रोज मंगळवार आपण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या पटांगणामध्ये सगळे विद्यार्थी, पालकगण, ग्रामवासी या ठिकाणी उपस्थित झाले आहोत। आपलं या ठिकाणी उपस्थित होण्याचं कारण हेच आहे की आपल्या शाळेमध्ये 1 ते 8 वर्ग आहेत आणि 1 ते 8 वर्ग असूनही 125 विद्यार्थी पटसंख्या, एवढी जास्त पटसंख्या असूनही आमच्या शाळेमध्ये सध्या 4 शिक्षक आहेत आणि 4 शिक्षक असूनही दोन शिक्षक दुसऱ्या शाळेमध्ये पाठवलेले आहेत आणि आता आजच्या घडीला फक्त 2 शिक्षक आहेत आणि 8 वर्ग आहेत। 8 वर्गाचे जरी विषय पकडले तर कमीत कमी 45च्या वर विषय होतील। आता एका शिक्षकाने एका दिवशी जर शिकवण्याचा जरी प्रयत्न केला तर जास्तीत जास्त 7 विषय घेऊ शकतो। 7 विषयाचे 7 पिरियड घेऊ शकतो, तर 2 शिक्षक फक्त 14 ते 15 सब्जेक्ट घेऊ शकतात।
मग उरलेले सब्जेक्ट हे कोणी घ्यावं. आम्ही आमच्या मुलांना, आमच्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये शिक्षण घ्यायला पाठवलं आहे. एका कोटवड्यामध्ये ज्या पद्धतीने बकऱ्या कोंबड्या पेंडल्या जातात आणि त्या ठिकाणी एखादी नोकरदार ठेवला जातो त्यांना पोचण्याकरिता, तसं पोचण्यासाठी आम्ही या कोंडवाड्यामध्ये पाठवलेले नाही आहे. तर शिक्षण घेण्यासाठी आणि उत्तीर्ण असं शिक्षण या शाळेमध्ये मिळावं हे आमच्या सर्व पालकांची इच्छा आहे. म्हणून या शाळेमध्ये शिक्षकांची एकदमच कमतरता असल्यामुळे आज आम्ही विद्यार्थी आणि ग्रामवासी आंदोलन या ठिकाणी पुकारत आहोत. आमच्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. जोपर्यंत आमच्या शाळेमध्ये वर्गाच्या हिशोबाने 7 ते 8 शिक्षक पुरेपूर होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील. आणि दुसरी गोष्ट, विद्यार्थी हा शिक्षण घेण्यासाठी येतो तर शासन फक्त एकच काम करते, तर शासन शिक्षकांची पटसंख्या कमी करून फक्त विद्यार्थ्यांना खावा पिवाला पोषण आहाराच्या नावाखाली बोलवल्या जाते. पण आम्ही पोषण आहार किंवा त्यांना खाण्यापिण्याला या त्यांच्या पालनपोषण करण्यासाठी शाळेत न पाठवता त्यांचे उत्तीर्ण चांगलं असं शिक्षण त्यांना मिळावं हाच आमचा उद्दिष्ट असतो. जर असेच दिवस शासनाचे राहतील आणि पटसंख्या शिक्षकांची जर कमी असेल तोपर्यंत आम्ही हा मोर्चा सुरूच ठेवू. आजपासून विद्यार्थ्यांचं पोषण आहारावर बंदिस्त राहील. आजपासून शाळेमधलं जे पोषण आहार आहे ते विद्यार्थी घेणार नाहीत जोपर्यंत शिक्षक मिळणार नाहीत. Okay.